खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून विशाळगडावरील मशिदीची पाहणी, आमदार सतेज पाटील यांचीही उपस्थिती। पोलिसांनी अडवल्यानं सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती आक्रमक, 15 लोकांसह गडावर जाऊ द्या अशी सतेज पाटलांची विनंती केल्यानंतर पोलिसांकडून गडावर जाण्यास परवानगी। विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक, 19 जुलैला कोल्हापुरामध्ये एमआयएमचा मोर्चा, जलील यांचं फेसबुकवरून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। काँग्रेस आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। कोल्हापूर विशाळगडावरती झालेल्या हिंसाचाराची चौकशी करून कारवाईची असलम शेख यांनी केली मागणी। खासदार शाहू महाराजांना विशाळगडावरती जाण्यापासून अडवणं ही दुर्दैवाची बाब, ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही, त्यांनी पुढे जाऊन जी करायची ती तोडफोड केली। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। विशाळगडावर जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकानं तोडण्यात आली। सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर। मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा 2 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ। मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशीही घातला वाद। राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदी बाग या निवासस्थानी सुनेत्रा पवार अजितदादांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्याची माहिती। म्हाडा अधिकाऱ्यांविरोधात मनसेचं पुणे रेल्वे स्टेशन जवळ ढोल बजाव आंदोलन। गोरगरिबांच्या घरांचं स्वप्न भंग करून म्हाडाचे अधिकारी ती घरं बिल्डरला देत असल्याचा आरोप। विठ्ठल रुक्मिणी मातेसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पोशाख, विठुरायासाठी खास रेशमी पोशाख तर रुक्मिणी मातेसाठी पैठणी। शासकीय महापूजेवेळी हाच पोशाख परिधान केला जाणार। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकऱ्यांची मांदियाळी। चंद्रभागा पात्रामध्ये दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त। साखरेची किमान विक्री किंमत लवकरच 4,200 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढवणार। याबाबत लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येणार। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची माहिती। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात। अपघातामध्ये 5 वारकऱ्यांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी तर 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात, जखमी वारकऱ्यांवर पनवेलच्या MGM रुग्णालयामध्ये उपचार। मुख्यमंत्री शिंदे वारकऱ्यांची भेट घेणार। जुलैच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस। मात्र विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। मुंबईसह कोकणामध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 36.86% जलसाठा। एका दिवसात जलसाठ्यामध्ये जवळपास 2% वाढ। मागील वर्षीच्या तुलनेतही सद्यस्थितीमध्ये अधिकचा जलसाठा। मुसळधार पावसामुळे राज्याच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती। पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ असल्याचं म्हणत आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल। ठाण्यामधील माझेवाडा उड्डाणपूल, आनंदनगर, कासारवडवली नाका इथल्या रस्त्यांची दुरुस्ती आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी। मुंबईमधील डबेवाल्यांची सेवा 17 आणि 18 जुलै असे 2 दिवस बंद राहणार। आषाढी एकादशी निमित्तानं डबेवाले मुंबईला जाणार असल्यानं सेवा बंद राहणार। राज्यामधील मराठी चित्रपट निर्मात्यांनी घेतली अजित पवारांची भेट। मराठी चित्रपटांसाठी अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती तत्काळ बरखास्त करण्याची मागणी। मुंबईमधील 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे होर्डिंग काढण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या रेल्वे प्रशासनाला सूचना। BMCच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचेही दिले निर्देश। किरीट सोमय्या यांची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग अनधिकृत असल्याच्या 4 तक्रारी रेल्वे पोलीस आयुक्तांकडे दुर्घटनेच्या आधीच आलेल्या होत्या। मग रेल्वे पोलीस आयुक्तांनी कारवाई का केली नाही? तत्कालीन पोलीस आयुक्त खालिद यांचा सवाल। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि मेट्रोच्या कामामुळे ठाणे ते विक्रोळी दरम्यान काही काळ वाहतूक कोंडी।
नागपूर महापालिका हद्दीमधील विकास कामांचा फडणवीसांकडून आढावा. झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप तीव्र गतीनं करा. फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भामध्ये हव्यात वाढीव जागा. काटोल, हिंगणा, उमरेडसह नागपूरमधील 2 जागांवर पवारांचा दावा. शहरी नक्षलवादाच्या विरोधामध्ये येत असलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला युवक काँग्रेसचा विरोध. या कायद्यानं तरुणांचा आवाज दाबला जाईल, युवक काँग्रेसचा दावा. आषाढी एकादशीच्या निमित्तानं यवतमाळ इथल्या प्रसिद्ध चित्रकार राहुल गुल्हाने यांनी साकारलं विठुरायाचं छायाचित्र. विटेवरती विठ्ठलाचं छायाचित्र साकारत दिल्या एकादशीच्या शुभेच्छा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसानं नदी नाले ओव्हरफ्लो, अनेक शेतात शिरलं पाणी. बुलडाण्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू. ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली धुक्याची चादर. मनमोहक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. अकोल्यामधील नामवंत तोयबा या कपड्याच्या शोरूममध्ये चोरी. हजारोंच्या मालावरती चोरट्यांनी केला हात साफ. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. वर्ध्याच्या बॅचलर रोडवरील वंजारी चौकामध्ये एका हातगाडीला आग. गॅस गळती झाल्यानं आग लागल्याची माहिती. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी भंडाऱ्यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलनात शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद. सर्वोच्च न्यायालयामधील आजची सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणी पुढची सुनावणी 6 ऑगस्टला होणार. उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत बीकेसीमध्ये 4 एकर जमीन देणार. राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती. 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नेमली होती चौकशी समिती. गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. संजय नाईक, अजिंक्य नाईक निवडणूक लढवण्यावरती ठाम, तर तिकडे तिसरे उमेदवार भूषण पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष. राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. लवकरच होणार सुनावणी. हौशी कबड्डी असोसिएशनचे प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांची याचिका. जालना जिल्ह्यामध्ये 30 जुलैपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश. मराठा ओबीसी आरक्षण आंदोलनासह आगामी काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी. छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये कालपासून बिबट्याचा वावर. काल रात्री उल्का नगरीतील डॉक्टर व्यंकटेश देशपांडे यांच्या घरासमोर बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. वन विभागाचं सर्च ऑपरेशन सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं एटीएम फोडल्यानं 13 लाखांच्या नोटा जळून खाक. चोरट्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला पूर. पुराच्या पाण्यात प्रवाशांसह रिक्षा गेली वाहून. सुदैवानं 3 जण थोडक्यात बचावले. हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लोहरा गावाच्या शिवारातील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं घर पाण्यामध्ये वाहून गेलं. शेतीसह संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान. परभणीहून वसमतच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसला गळती. प्रवाशांच्या एसटीमध्ये छत्री उघडून प्रवास करण्याचा व्हिडिओ व्हायरल. लवकरात लवकर दुरुस्तीची प्रवाशांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. ओसंडून भरलेला पाझर तलाव फुटल्यानं शेतात शिरलं पाणी. सोयाबीन, कापूस आणि हळदीच्या पिकांचं मोठं नुकसान. पैठण महामार्गावरील ढोरकीन गावाजवळ फुटली छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन. लाखो लिटर पाणी वाया. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. नाशिकच्या येवल्यामधील कुणाल दराडे या फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी. येवला लासलगाव मतदारसंघातून वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना. विविध मागण्यांसाठी तहसील कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संप. येवल्यामध्ये काम बंद करत कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग. विशाळगडावरती छत्रपती संभाजीराजे यांच्या इशाऱ्यानंतर अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर शिवभक्तांवरती गुन्हे दाखल. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवस्मारकावर निषेध आंदोलन. जळगाव जिल्ह्यातील बोदवड गावामध्ये 15 दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा. आमदार चंद्रकांत पाटलांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी. तातडीनं गाळ काढण्याचे दिले आदेश. भ्रष्टाचाराविरोधामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर सर्व पक्षीयांचं आंदोलन. जलजीवन मिशन योजनेसह जिल्हा परिषद राबवत असलेल्या योजनांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याचा आरोप.
पंतप्रधान पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचण. अद्यापही अनेक शेतकरी विम्यापासून वंचित. 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. नाशिक शहराला डेंग्यूचा विळखा. मागील 15 दिवसांमध्ये आढळले 200 रुग्ण. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध पथकं नेमून शहरात तपासणी. मायनिंगचा ब्रह्मराक्षस सावंतवाडीमध्ये आणून त्यातून रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचं काम मंत्री दीपक केसरकर करतायत का? विनायक राऊतांकडून प्रश्न उपस्थित. 840 हेक्टर जमीन मायनिंगला दिली असल्याचाही दावा. हवामान विभागाकडून रायगडसाठी रेड अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. गोव्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण कन्या, तुतारी आणि जनशताब्दी या 3 एक्सप्रेस रद्द. कोकण रेल्वे प्रशासनाची माहिती. उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली. महाराष्ट्र गोवा आंतरराज्य प्रकल्पांतर्गत येणारं तिलारी धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 4ही दरवाजांमधून तिलारी नदीत 46.38 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.